राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणाऱ्या लाखो वाहन चालकांसाठी केंद्र सरकारने आता मोठी भेट दिली आहे। महामार्गाचे काम सुरू असतानाही पूर्ण टोल वसूल केला जात असल्याच्या तक्रारींची दखल घेत रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने राष्ट्रीय महामार्ग शुल्क नियम 2008 मध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा केली आहे। या नवीन नियमांमुळे आता प्रवाशांच्या खिशाला कात्री न लावता सवलतीच्या दरात प्रवास करता येणार आहे। नमस्कार, मी प्राची नटे आणि तुम्ही पाहताय जय महाराष्ट्र। नवीन नियमांनुसार जर एखाद्या 2 पदरी राष्ट्रीय महामार्गाचे रूपांतर 4 पदरी किंवा त्यापेक्षा जास्त रुंदीच्या रस्त्यात केले जात असेल तर बांधकाम कालावधीत वाहन चालकांना पूर्ण टोल भरावा लागणार नाही। प्रकल्प पूर्ण होईपर्यंत प्रवाशांना निर्धारित टोलच्या केवळ 30% रक्कम भरावी लागेल। म्हणजेच प्रवाशांना थेट टक्के टोल सवलत मिळणार आहे। केवळ 2 पदरी रस्ते नाही तर इतर मोठ्या प्रकल्पांसाठीही सरकारने ही सवलत जाहीर केली आहे। जर 4 पदरी महामार्गाचे रूपांतर 6 किंवा 8 पदरीमध्ये केले जात असेल तर प्रवाशांना टोलमध्ये 25% सूट मिळेल। म्हणजेच त्यांना केवळ 75% टोल भरावा लागणार आहे। सरकारच्या या निर्णयाचा फायदा देशभरातील सुमारे 25 ते 30 हजार किलोमीटर लांबीच्या महामार्गांना होणार आहे, ज्यांचे सध्या अपग्रेडेशन सुरू आहे। या दरम्यान राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीचा वाटा सध्याच्या 40% वरून 80% पर्यंत वाढविण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे। हा नवीन नियम केवळ नवीन प्रकल्पांपुरता मर्यादित नसून सध्या सुरू असलेल्या सर्व विद्यमान प्रकल्पांसाठीही लागू होणार आहे। यामुळे रस्ते बांधणी दरम्यान होणारी वाहतूक कोंडी, धूळ आणि इतर गैरसोयींमुळे त्रस्त असलेल्या प्रवाशांना आर्थिक दिलासा मिळणार आहे। दरम्यान हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि फॉलो केलं नसेल तर लगेच फॉलो करा।